राज्यामध्ये वाळू माफिया राज सुरू आहे, मग वाळू धोरणाचा उपयोग काय असा सवाल करत मंत्री आशिष जयस्वाल यांनी सरकारला घरचा आहेर दिला। वाळूची उपलब्धता वाढल्याशिवाय वाळू तस्करी कमी होणार नाही। गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक वाळू तस्करी होते असंही जयस्वाल म्हणाले। 500 रुपयामध्ये वाळू देऊ लोकांना, तेव्हा वाळूची काळाबाजी कमी होईल, कारण की उपलब्धता जर आपण करून दिली तर आणि तरच ब्लॅक मार्केटिंग कमी होईल। त्यासाठी आपण हा निर्णय घेतला की तहसीलदारकडे गेलं आणि अर्ज केलं की 600 रुपयाची पावती फाडा। लोक रेती घ्यायला तयार आहे ना, पण 600 रुपयाची पावती फाडून लोकांना जेव्हा रेती मिळत नव्हती, बांधकाम तर कोणाचं थांबणार नाहीये। जसं आपण एक नियम करून टाकले, महाराष्ट्राच्या कुठल्याही बिल्डिंगला परमिशन द्यायची नाही, तर लोकांची परमिशन जी बांधकाम थांबत नाही, फक्त ते विदाउट परमिशन बांधकाम करतात। रेतीची उपलब्धता करून दिली नाही याचा अर्थ रेती बंद होत नाही, रेतीची चोरी होते, ही वस्तुस्थिती आहे। याच्यावरच उपाययोजना करण्यासाठी आपण 8 तारखेला जे वाळू धोरण केलं त्यामध्ये जिल्हास्तरीय समिती तक्रार निवारण केलेली आहे।